नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 जून 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमधील ज्या काही महत्त्वपूर्ण न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे यामध्ये आपल्याकडे एकच न्यूज खूप महत्त्वाची आहे, ती आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 संदर्भात। या न्यूजवर आधारित MCQ क्वेश्चन आणि त्याचबरोबर या न्यूजशी संबंधित जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज, नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांना बेरोजगारीचा धोका, अशा प्रकारची आहे। तर या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण फॅक्ट आणि त्याचबरोबर काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहावे लागणार आहेत। चला तर सर्वप्रथम या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। उच्च शिक्षणाचे नियमन करण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत कोणती नवीन नियामक संस्था स्थापन केली जाईल, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे, या नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार जे काही शिक्षण आहेत किंवा ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचं नियमन करण्यासाठी या ठिकाणी भारत सरकारकडून भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना केली जाणार आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय C राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 2। न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार लिंग समावेश निधी स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे त्यामध्ये लिंग समावेश निधीची स्थापना केली जाणार आहे आणि त्याचा नेमका उद्दिष्ट काय आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय B। जो काही लिंग समावेश निधी स्थापन केला जाणार आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व मुली आणि जे काही ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत यांना समान दर्जेदार शिक्षण देणे हे मुख्य उद्देश या ठिकाणी लिंग समावेश निधीचा असणार आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि त्यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मंजुरी दिली, तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 29 जुलै 2020 रोजी या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ला मंजुरी दिली होती। या ठिकाणी ही जी पॉलिसी आहे, या पॉलिसीची काही उद्दिष्टे आहेत, त्या उद्दिष्टामध्ये एक म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेत फेरबदल करण्याची सध्या बदलत्या काळानुसार आपल्याला गरज आहे आणि ते जे फेरबदल आहे ते फेरबदल करणे हे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आहे। जे काही फेरबदल केले जाणार आहेत त्यामध्ये अधिक समग्र, लवचिक आणि बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्था बनवणे हे मुख्य उद्देश या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। उद्दिष्ट क्रमांक 2 जर पाहितले तर 2030 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर सर्व शालेय आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये जे काही व्यावसायिक शिक्षण आहे ते समावेश या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही शिक्षण दिलं जाणार आहे ते रोजगारभिमुख असणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही शिक्षण दिलं जाईल त्यातून स्किल निर्माण होईल आणि जे काही लोक स्किलफुल असतील त्यांना या ठिकाणी रोजगार भेटेल, अशा प्रकारची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 2030 पर्यंत सर्व प्रौढ साक्षरतेची जी काही संकल्पना आहे ती या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। म्हणजे जे काही व्यक्ती 18 किंवा त्यापेक्षा वरच्या वयोगटातील असतील त्या सर्वांचं शिक्षण या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे आहे। म्हणजे ॲटलिस्ट त्या व्यक्तींना लिहिता वाचता आणि त्याचबरोबर जी काही भाषा आहे ती समजता यावी यासाठी त्यांना या ठिकाणी आपल्याला सक्षम करायचं आहे। हे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या अंतर्गत 2030 पर्यंत साध्य करायचे आहे। पुढे जर पाहिलं, ज्या काही 10वी 12वी च्या बोर्ड परीक्षा आहेत त्या परीक्षा या ठिकाणी आपल्याला सुलभ करायच्या आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यावर अभ्यासाचा जे काही ओझं आहे, बर्डन आहे, ते बर्डन या ठिकाणी आपल्याला कमी करायचे आहे। आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या विविध मुख्य क्षमता आहेत त्या क्षमतावर या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण 2020 चा असलेले या ठिकाणी आपल्याला दिसतं। या ठिकाणी जी काही शैक्षणिक रचना आहे त्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत आणि यापूर्वी जी शैक्षणिक रचना होती
10+2 म्हणजे 10वी पर्यंत शालेय शिक्षण आणि त्यानंतर कॉलेजचे शिक्षण 2 वर्ष आणि त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे, ही जी रचना आहे ही रचना बदलून या ठिकाणी आता 5+3+3+4 ही जी प्रणाली आहे ही प्रणाली या ठिकाणी आपण लागू करणार आहोत आणि या संदर्भात इन डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकताय। तर या ठिकाणी या धोरणामध्ये जो काही मुख्य भर आहे तो भर म्हणजे किमान इयत्ता 5वी पर्यंतचे जे काही मुलांना शिक्षण दिलं जाणार आहे ते शिक्षण या ठिकाणी मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेमधून दिलं जाईल, हे या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ठासून सांगण्यात आलं आहे। हेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। या ठिकाणी जर लक्ष्य पाहितले तर 2030 पर्यंत आपल्याला जे काही शालेय शिक्षण आहे, शालेय शिक्षणामध्ये एकूण 100% सकल नोंदणी प्रमाण या ठिकाणी साध्य करायचे आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही मुले आहेत त्या मुलांच्या 100% मुले ही शाळेमध्ये नोंदली गेली पाहिजेत किंवा ती शाळेमध्ये आली पाहिजेत, हे लक्ष्य या ठिकाणी आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहे। हेही या ठिकाणी या पॉलिसीच्या अंतर्गत ठरवण्यात आलेले आहे। या ठिकाणी ही जी पॉलिसी आहे तिचे व्यवस्थित प्रकारे नियमन व्हावे यासाठी एक नवीन संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे, जिचे नाव आहे भारतीय उच्च शिक्षण आयोग, ज्याला की आपण हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणतो। याची या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी आपला पॉइंट आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जे काही रिसर्च आहे, इनोव्हेशन आहे, याला प्रोत्साहन भेटावं, त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान, ज्याला की आपण नॅशनल रिसर्च फोरम ची या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जे पॉइंट मी स्टार केले आहेत आणि ज्या पॉइंटला या ठिकाणी मी सिलेक्ट केले आहे ते सर्व पॉइंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर, म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सध्या आपल्याकडे BA, BCom, BSc अशा प्रकारचे काही कोर्सेस आहे। या ठिकाणी जर एका विद्यार्थ्याने BA ला प्रवेश केला तर तो विद्यार्थी पुढे चालून BCom ला प्रवेश करू शकत नाही किंवा BSc ला या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही। परंतु जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणानुसार BA चे 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी पुढच्या वर्षी BCom ला जाऊ शकतो किंवा तो BSc ला जाऊ शकतो किंवा BSc चा विद्यार्थी BCom ला, BCom चा विद्यार्थी BA ला, अशा प्रकारचे तो एका विद्याशाखेतून दुसऱ्या विद्याशाखेत त्याच्या ग्रॅज्युएशनच्या इयरमध्ये प्रवेश करू शकतो। ही जी नवी व्यवस्था आहे ती या ठिकाणी आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये देण्यात आली आहे आणि हाच या ठिकाणी बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर या संकल्पनेचा अर्थ असलेला आपल्याला दिसतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणजे लिंग समावेश निधीची या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे। लिंग समावेशक निधी म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या देशामधील सर्व मुली आणि त्याचबरोबर जे काही ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आर्थिक पाठबळ देणे हे मुख्य भर या ठिकाणी लिंग समावेशक निधीचा असणार आहे। म्हणजे या ठिकाणी मुलींच्या क्षमता असतील आणि त्याचबरोबर जे काही ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत त्यांच्या क्षमता आहेत त्यांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण या निधीच्या माध्यमातून देण्यात येईल, म्हणजे या ठिकाणी त्यांना आर्थिक सहकार्य करण्यात येईल। हा मुख्य उद्देश या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 चा असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण न्यूज जी आपल्याकडे एकच आज होती तिला या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे। या ठिकाणी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वारंवार आणि वेळेवर तुम्हाला पोहोचत राहतील। विशेष म्हणजे जी काही आपण डिस्कस केली आहे त्याची PDF ही तुम्हाला त्या चॅनलवरती भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।